आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अटक करा, अटक करा. जगन्नाथ पंडितला अटक करा. अटक करा, अटक करा. जगन्नाथ पंडितला अटक करा. अटक करा, अटक करा. जगन्नाथ पंडितला अटक करा. जगन्नाथ पंडित. जगन्नाथ पंडित. जगन्नाथ पंडित. शो बायलोन पब्लिक हिरोच्या एंट्रीची एकदम आतुरतेने वाट बघत असतात. पण फायनली द वेट इज ओव्हर. घोरपडे कशी वाटली आपली एंट्री? नाही बॉस, एंट्री तर एकदम खतरनाक झाली आहे. एक्झिटला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सांगतोय. त्याची पब्लिक सगळी जमा झाली आहे ना, ते तुमचे मानलेले फादर आहेत ना जगन्नाथराव, त्यांच्या विरुद्ध लई पेटलेली आहे ती. समाजात अंधश्रद्धा पसरवतात असा आरोप आहे त्यांच्यावर. ओ फिकर नॉट घोरपडे. देवा इज हिअर, डोंट फिअर. आता बघ त्यांचा एक एक प्रॉब्लेम कसा लगेच सॉल्व्ह करतो ते. ओके ओके ओके. वा वा वा, क्या बात है. फुल चार्ज बॅटरी घेऊन एकदम फुल ऑन घोषणा विषणा चालल्या त्या तुमच्या. वा वा वा, क्या बात है. लेकिन थोड़ा आइस डालो दिमाग पे. कूल डाउन, कूल डाउन. टेन्शन घेऊ नका. चला तुमचा एक एक प्रॉब्लेम मला सांगा, आपण त्यावर सोल्युशन काढूया. आम्हाला सोल्युशन नकोय. ए भाई, मग काय प्रॉब्लेम हवाय तुला? हा, असं नसतं रे मित्रा. लोकांना प्रॉब्लेम असतो ना म्हणून ते दंगा करतात. आणि कसं आहे ना, आयुष्यात कायम एक गोष्ट. बॉस, कशाला मग एपिसोड करताय? ही पब्लिक आहे ना, ती आधीच लई तापलेली आहे. आपल्याला तव्यावर भाकरी भाजायला मजा येते घोरपडे. बाजा मग ती बोला बोला तुम्ही. हा बोला, काय पाहिजे तुम्हाला? श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या माणसाला अटक व्हायलाच हवी. जगन्नाथाला अटक करा, अटक करा, अटक करा. ओके ओके पब्लिक, कूल डाऊन, कूल डाऊन. म्हणजे एक मिनिट. घोरपडे. हा बोला साहेब. पोलीस स्टेशनमध्ये दांगा करायचा ना, आधी सांगू का बसा. जगन्नाथला आत्ताच्या आत्ता अटक करा. हा पण साहेब. बाकी सगळं नंतर बघू, पण सध्या त्याला अटक करा. ओके. बॉस काय झालं बॉस? घोरपडे, आपल्या मानलेल्या फादरला अटक करावी लागणार आहे. हा वरून ऑर्डर आली आहे. डायरेक्ट जॅक लावलाय कोणीतरी. पण बॉस डायरेक्ट अटक करायचं म्हणजे? आता वरून ऑर्डर आले म्हटल्यावर करावी लागेलच. पण डोंट वरी, आपले फादर स्मार्ट आहेत. ते यातनं बाहेर पडायचा काहीतरी मार्ग नक्की काढणार. बघूया. मानलेले फादर, बी रेडी. देवा इज कमिंग. वाव, किती छान आहे ना मंदिर. सोहम, आपण फोटोज काढूयात ना. ताई, तुम्हाला बघून खूप आनंद झाला. तुम्ही तुमच्या कुटुंबाची परंपरा खंडित केली नाही. कौतुक आहे तुमचं. नाही, इतकी वर्ष तुम्ही एवढी मेहनत घेताय म्हणून चाललंय हो सगळं. हो हो. धन्यवाद. चला अमृता, लागा तयारीला. करशील ना सगळं व्यवस्थित? हो आई, तुम्ही नका काळजी करू. आणि ऐश्वर्या ना, आम्ही दोघी मिळून करू. ताराचं पहिलंच वर्ष आहे, तिला शिकव सगळं. हो आई, चल. सगळं व्यवस्थित होऊ द्या. होईल, सगळं व्यवस्थित होईल. आहेत ना दोघी, बघतील. हो, पण आता ऐश्वर्याला इतकी वर्ष झाली, तिने शिकून घ्यायला हवं ना सगळं. शिकेल, जबाबदारी बनली ती शिकणार ती. आई काळजी नको करू, सगळं ठीक आहे.
होरी दिवे हे प्रतिकात्मक असतात. अंधाराला दूर करण्यासाठी उजेड करावा लागतो आणि तो अंधार फक्त आजूबाजूचा नसतो, तर तो मनातला सुद्धा असतो. मन स्वच्छ तर जग स्वच्छ, मनात उजेड तर जगात उजेड, हे लक्षात ठेव. दार उघडा. ऐश्वर्या मॅडम. अरे तुम्ही दोघं आज असे अचानक? काय करणार मदर, कधी कधी बोलावणं नसेल तरी सुद्धा असं यावं लागतं आम्हाला. अरे पण पोराला बोलावणं करायची काय गरज आहे? आय 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 बघितलं घोरपडे, तसा एकदम टायमिंग साधून डायलॉग मारला, एकदम कडक. म्हणजे काय मदर कोणाची आहे? हा ते पण झालंच, पण ड्युटी फर्स्ट. मदर ऍक्च्युली आम्ही आपल्या जगन्नाथरावांना म्हणजे आपल्या मानलेल्या फादरना अटक करायला आलो. काय अटक? हा, का पण त्यांनी काय केलं असं? अंधश्रद्धा पसरवण्याच्या आरोपाखाली आम्हाला त्यांना अटक करावी लागणार आहे. फादर, नाही आम्हाला माहिती आहे की तुम्हाला या गोष्टीने काहीच फरक पडणार नाही, पण उपच ऑर्डर आहे, अटक करावीच लागेल. तू तुझं काम कर, माझी फक्त एवढी पूजा होते. पूजा काय होत राहिलो फादर, पर ये अर्जंट है एकदम. मतलब बोले तो टाइम बॉम्ब सुरू आहे उधर. एकदा यांना अटक केलं ना मग त्यांना काही कामच उरणार नाही, मग लॉ अँड ऑर्डर कसा एकदम मेंटेन होईल. त्यामुळे यांना आता अरेस्ट करावीच लागेल. चला निघूया. अहो सावलीचा फोन आहे. तुझ्या बहिणीचा फोन आहे, घेऊ का? घ्या ना. हॅलो. हॅलो जगन्नाथजी, ऐश्वर्या मॅडमने मला आमच्या खोलीत कोंडून ठेवलंय. काल त्यांच्या घरात अपमान झाला होता, त्या गोष्टीचा सूड उगवतात त्या. सारंग सरांचा जीव धोक्यात आहे, मला जायचंय. मी सोडवू का तुला? नको, तुम्ही आधी मंदिरात पोहोचा. मी कोणता ना कोणता मार्ग काढते. तुम्ही एक काम करा, तुम्ही सारंग सरांची काळजी घ्या, त्यांना अंधारात जाऊ देऊ नका. त्यांना काहीच होता कामा नये. ठीक आहे.